नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, बरेच दिवस झाला आपला व्लॉग आला नाही, परंतु हा व्लॉग आज घेऊन येत आहे, तर नक्की पूर्ण बघा। तर या ठिकाणी आपण शिजत ठेवलेले आहे, हे बघा। त्याच्यावरती प्लेट किंवा झाकण द्यायला काय नव्हतं म्हणून आपण सागाचे पानं ठेवले आहेत आणि त्याच्यावरती थोडेसे एक दोन छोटे छोटे दगड ठेवलेले आहेत। तर मित्रांनो, तुमच्याकडे त्याला कोणीला काय म्हणतात कमेंट्समध्ये नक्की सांगा। तसेच मित्रांनो, जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला व्हिडिओ हा तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। तर मित्रांनो, त्याला 20-25 मिनटं लागतील शिजायला, तसं पण ते लगेच शिजून जातात। पण आता आपण पेरूच्या झाडाखाली आलो आहोत आणि पेरू सोडतो, हे बघा इथं। पेरू पिकलेले भेटलेले आपल्याला। तर तुम्हाला आता आमची थोडीशी शेती दाखवतो। आमच्याकडे थोडीशी आता गवारची शेती केलेली आहे। आपल्याला ट्रॅक्टर चालवायचं होतं आजच्या दिवशी, पण ट्रॅक्टर खराब झालेला आहे। त्या तिकडे ट्रॅक्टर ठेवले आहे, ते खराब झाले थोडंसं, त्याचा पट्टा तुटलेला आहे। बरेच दिवस बंद होतं म्हणून भाताची लागवड केल्यानंतर ते बंद केलं होतं, म्हणून त्याचं ते पट्टे होते ते खराब झालेत। चालू करण्याचा प्रयत्न केला पण लगेच तुटून गेलेत। तर आता आपल्याला उकलता येणार नाही शेती। तर आता या साईडला आपली गवारची शेती आहे, तुम्हाला मी दाखवतो। तर मित्रांनो, ही आपली झोपडी आहे, इथंच आपण झोपत असतो रोज। आणि गावाकडचं घर या इथं समोर आहे, याच्या तिकडनं म्हणजे थोडंसं दूर आहे। आणि या ठिकाणी ही दिसते, ही गवारची शेती आहे। आता तुम्हाला जवळून जाऊन दाखवतो। तर मित्रांनो, ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना माहीतच असेल की ही जी आपली झोपडी आहे, ह्या झोपडीच्या समोरची ही जमीन आहे, ही आपण पूर्ण भिजवून घेतलेली होती पाण्याने। हा बघा, आता पण पाईप आहे लावलेला, तर पूर्ण भिजवून घेतलेला होता। या ठिकाणी आपल्याला ट्रॅक्टर चालवायचं होतं आणि आजच्या दिवशी मी इथं हे समोरचं शेत होतं हे पण भिजवून घेतलं होतं ट्रॅक्टर चालवण्यासाठी। आजच भिजवलं आणि ट्रॅक्टर पण आजच चालू करून बघितलं, पण ते थोडंसं बंद पडलं। हे बघा, पूर्ण भिजवलेलं आहे, ओलवलं दिसत असेल तुम्हाला। तर आता तुम्हाला मी दाखवतो गवारीची शेती। तर कोणी शिजत ठेवले होते ते शिजले असतील, आता जाऊन आपण चेक करू। शिजले असतील तर लगेच खाऊन घेऊ। फार गरम आहेत, तुम्हाला दाखवतो समोरून आता मी। तर आपण चुलीवरती हे भांडं ठेवल्यानंतर त्याच्यावरती झाकण शिजलेले आहेत। बरं, त्याच्यामध्ये काळी टोचून पाहू। शिजलेले आहेत, तर आता आपण उतरवू आणि त्याच्यातलं पाणी काढू। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या कोणीमध्ये मीठ टाकायचं असतं, तर आपण टाकलेलंच नाही। तर आता आपण मीठ टाकणार आहोत। शिजून झाल्यानंतर तर लागेल की नाही काय माहीत, पण ट्राय करू। तर ही आमची आहे झोपडी आणि झोपडीत आतमध्ये ह्या गोणी ठेवलेल्या आहेत। थोडासा उचलून ठेवला की बरोबर राहतो तसाच। कडी वगैरे काय लावण्याची काही गरज नाही।
तर मित्रांनो फटाफट तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ बघण्यासाठी. तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आपण मीठ टाकलं नाही होतं म्हणून आपण वरून मीठ टाकलेलं आहे. थोडंसं पाणी आहे, हलवल्यानंतर होईल ते. तर आपण मीठ टाकून झाल्यानंतर परत चुलीवरती ठेवलेलं आहे. थोडंसं गरम होईल आणि त्याची वाफ वगैरे लागून मस्त चारी बाजूने मिक्स होईल, त्यासाठी थोडंसं चुलीवर ठेवलेलं आहे.